सर्वप्रथम जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्वप्रथम मी देवाला, स्वामी समर्थांना यांचे मी आभार मानेन. कारण ज्या ठिकाणी ज्या संघटना काम करतात, पण म्हणतात ना, लेट पण थेट, ह्या गोष्टीचा एक अभिमान वाटतो. पॉझिटिव्ह थिंकिंगमधून प्रत्येक गावागावात संघटना तयार झाल्यात, खूप आनंदाची गोष्ट आहे. आणि हे पहिलं असं काही चित्र नव्हतं. 2018ला कोणाला किती खरं वाटतं, काय वाटतं मला माहीत नाही, पण 2018ला ज्यावेळेस आम्ही रिटायर झालो, त्यावेळेस माझी रिटायरमेंटची रॅली आमचे गुरुवर्य मिलिंद भाऊ एकबोटे, बापूसाहेब काळे, नवनाथ निचित, इतर अनेक सहकारी त्या रॅलीमध्ये होते. आणि त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापासून डेक्कन जिमखान्यापासून शिवराज शाळापर्यंत आयोजन केलं. हे मी तुम्हाला का सांगतो, त्यांनी रॅली केल्यानंतर मला 6 ते 7 वर्षामध्ये 205 रॅली करायचा जोश आला. आणि कुठल्याही निगेटिव्ह भावनांना, कोणत्याही अडथळ्यांना तडे न जाता इथपर्यंत मी पोचलो. 205वी रॅली कान्हर मेसाईचं नियोजन, त्यांचे अध्यक्ष ननवरे साहेब, सचिव तळवले साहेब आणि त्यांच्या इतर सहकार्याने खूप सुंदर केलं. आणि काल जी रॅली झाली वाळके साहेबांची, लेफ्टनंट वाळके साहेब, तिथल्या अध्यक्ष मेजर रोडे साहेब, मेजर चव्हाण साहेब व इतर सहकाऱ्यांनी एकत्र येऊन ते नियोजन खूप सुंदर केलं. आणि खरंच एक गोष्टीचा आनंद वाटला, आपल्या सैनिकाच्या मान सन्मानासाठी माझे सैनिक, वीरपत्नी, वीरमाता, सर्वसामान्य जनता एकत्र येते. हे एक स्वाभिमानाची गोष्ट आहे. मी सकाळ सकाळ हे का तुम्हाला सांगू इच्छितो, कारण ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला वाटतंय सगळ्यांचं सहकार्य आहे. त्यामध्ये माननीय डमाळे साहेब असतील, त्याचप्रमाणे कॅप्टन परशुराम शिंदे असतील, त्याचप्रमाणे सुभेदार संभाजी धुमाळ साहेब असतील, त्याचप्रमाणे इतर सहकारी, त्याचप्रमाणे कोकडे साहेब असतील, त्यांची इतर सहकारी, अमर जवान कारेगावची टीम, यांचे प्रत्येक ठिकाणी चांगल्या प्रकारचे ते कार्यक्रम घेतात. तर सर्व गुरुवाऱ्यांना मी त्यांच्या कामाबद्दल दंडवत करतो. राहिली गोष्ट आपल्या न्याय हक्काची, ती न्याय हक्क आपण एकत्र यावे यासाठी जे काही कदमांनी, जे कदम मांडवगण सरपंचाचे, मांडवगण गावचे सरपंच 2014ला, तेव्हापासून त्यांना मिळू लागतो. बऱ्याच सुखादुःखामध्ये आम्ही त्यांच्या सामील झालो, ते आमच्या सामील झाले. त्यांनी सैनिक एकता शिखर परिषद स्थापन केली, त्यांनाही धन्यवाद. ज्या प्रकारे आपण असं एकत्र येतो, त्याचप्रमाणे आपण भविष्यातसुद्धा एकत्र यावे. आणि त्यासाठी थोड्या चांगल्या विचाराने आपण विचार करून आपल्यासाठी, भवितव्यासाठी, आपल्या वीरपत्नी वीरमातांच्या भवितव्यासाठी, आपल्या सर्वांच्या भवितव्यासाठी कुठंतरी लीडरशिप देण्यासाठी पुढं करावे. आणि सगळ्यांनी एकत्र आलं तर इतिहास होऊ शकतो. सांगायचं तात्पर्य काय आहे हे तुम्हाला मी का सांगतो, तुका म्हणे पाहिजे जातीचे, वेड्या गबळाचे काम नव्हे. 15-20 वर्षापूर्वी ह्या सगळ्या गोष्टी अशक्य होत्या. सैनिकाला इज्जत नव्हती, ध्वजारोहणासाठी प्रॉब्लेम होता, गाव पातळी इज्जत नव्हती. परंतु स्वामींच्या कृपेने, देवाच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी घडल्यात. आणि त्यासाठी
मी आवर्जून उल्लेख करेल, कोणी असो, पण त्रिदल संघटनेचं काम पण खूप मोठं होतं. त्याचा मी स्वतः पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष असल्यामुळं मला माहिती आहे त्यांचं पण काम सुंदर आहे. सर्व संघटनांचं काम सुंदर आहे. त्याचप्रमाणे इतर संघटना असतील, त्यांनी पण खूप चांगल्या प्रकारे हे चाललेले आहे. अशीच एकमेकाची इज्जत वाढवा, पुढं चला, ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, वंदे मातरम. आणि सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट, 23 तारखेला येते. 23 तारखेला शिक्रापूर संघटनेचे टीमने जी काही जागा घेतली त्यांना बेस्ट ऑफ लक. आणि त्यांचं मला वाटतं 23वा वर्धापन दिवस आहे. त्या वर्धापन दिवसाला सगळ्यांनी महाराष्ट्रातून यावे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. आणि माझ्या सैनिक समाज पार्टीतर्फे सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. तुमचं असंच चांगले कार्य भविष्यात वाढत जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, वंदे मातरम.